भाऊ जैसे कि हम सब देख रहे हैं किसान की क्या हालत हो रही है, लेकिन अगर थोड़ा सा किसान के हक में बात कर लेना तो लोग तुरंत बोलने लग जाते हैं, साला ये तो कांग्रेस वाला है। हाँ यार अक्षय, सही कहा यार तूने. लेकिन ये लढाई बीजेपी और काँग्रेस की नाही आहे. हा तर लढा आपल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. आता अशी परिस्थिती झाली आहे अक्षय की जो मातीत जन्मला त्यालाच जगण्यासाठी आता लढावं लागत आहे. हो भाऊ, खरं आहे. आपण शेतकरी बांधव तर आपल्या मातीचा मान राखण्यासाठी नेहमी उभे आहोत, पण आपण निवडून दिलेली सरकारच मात्र आता झोपली आहे. म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आता वेळ आलेली आहे. जे मोठ्या संख्येने आपण आंदोलन उभं केलेलं आहे त्याला मोठ्या संख्येने पाठिंबा देण्याची. आताही आपण एकत्र झालो नाही तर उद्या चालून आपल्या जमिनीचा हक्क, आपली जमीन सगळं काही कोणीतरी दुसरं घेऊन जाणार. आपल्या या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे जे ट्रॅफिक जाम लागलेली आहे त्याच्यामुळे बरेच सारे असे लोक आहेत जे आपल्या नेत्यांना आपला बाप मानतात. त्यांच्या बुडाला लई आग लागली, लई बोलून राहिले की ट्रॅफिक जाम होत आहे, सामान्य लोकांना त्रास होत आहे. पण जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव भेटत नाही, शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो, तेव्हा कोणाचीच प्रतिक्रिया दिसत नाही. म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आता हात जोडून विनंती करतो की आता कोणत्याही पक्षाचा विचार नका करू. आता फक्त आपल्या शेतकरी राजाचा विचार करा आणि एकत्र व्हा. कारण आता ना राजकारण चालणार ना ढोंग चालणार, आता फक्त शेतकरी बोलणार. जय जवान जय किसान.